बरं हो मा, हम्म. तू मला सांग 2-3 दिवसाच्या सुट्ट्या काढलास ऑफिस मधून हो. का माया मामाच्या पोराचा लग्न आहे म्हणून चांगला लग्नाला गेलास. कालच्या लग्न होता, हो. बच्चा रिसेप्शन हो. ना कालच संध्याकाळी तर कसा परत आलास तू? ती भानगडच झाली का का करतेस तर. कायची भानगड? राहू दे, तुला काय सांगायचं आहे गावभर सांगते. अरे नाही सांगा गावभर, मी कधी झगडा नाही लावलो. सांग का झाला? तो नवरदेव पोरगा आहे ना, हो. तो मस्त डीजे मध्ये नाचत गेला, मी बम नाचलो, गाम फुटतलं का करतेस तर. हा. स्टेजवर गेला, उभा राहिला, 5 मिनिटांनी नाही का पोरगी आली. हो. नवरी नाही का हो, का हो. तर ते आपली रसम राहते माहिती, डोक्यावर असं ते मांडते तेवाली. बरोबर. हा हा. तर नवरदेवान नाही का तिच्या डोक्यावर मांडलं, मग नवरी नाही का अशी मांडत होती बापा, त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं ना भरपूरच उठली. हा. मग त्या टिकल्या पाकरा संग मी लग्नच नाही करत म्हणते. लग्न मोडलं ना त्याचे. ते तिथं लग्न म्हणलं. मग का तर पण टिकल्या पाखरू कोणाला म्हणलं? नवरदेवाच म्हणलं. किती मोठी गंमत झाली तुला सांगतो. काय त्या नवरदेवाच्या चेहऱ्यावर नाही का मोठं मोठं मुरुम होतं का, तर पुऱ्या लोकांनी पाहिलं त्याला हसला नसता का. हो. मी दिमागानं मग त्याला सांगितलो, हा. म्हणला ह्या मुरुमावर नाही का पुरी मेहंदी लाव पुऱ्या चेहराभर, त्याच्यानं कसं दिसून नाही पडत, बरोबर आहे का नाही. हो. तर तोच दिसला म्हणून तर तिनं मोडलं का लग्न का करतेस. हो. पुरं पाहुणं नाही का गेलं ना, पाहुण्याच्या पहिलं मी परालो, कारण की तो कांड करणारा मीच म्हणून का सांगणारा. आता तू अति शांतपणा केलास ना, बिचाऱ्याचा लग्न बोललास. चांगला ना. नवरी जवळ येईल तर तिचं त्याच्या मुरुम दिसतील ना, तर आता तिथे मेहंदी लाव म्हणलं बाबा, असतं. चांगला सजेशन दिलं अरे बा. उड. अति शहाणपणा करतो. त्यानं नवरदेवाला लाथा मारावं तुला नाही चांगला. म्हणून परत आलो, मारलं असतं म्हणून.